आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. आदरणीय व्यासपीठ, माननीय प्रमुख पाहुणे, सर्व ट्रस्टीज, आदरणीय शिक्षक संघ आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणी, नमस्कार. मी अनुराधा प्रशांत पाटील, इयत्ता 8वी वर्गात शिकत असून कुसुम ऑलिम्पियाड विभागात शिक्षण घेत आहे. आज मी आपल्यासमोर आपले मनेरी काका व त्यांच्या स्वप्नातील शाळा या विषयावर माझे मनोगत मांडणार आहे. प्रथम मी काकांच्या स्मृतीस अभिवादन करून माझ्या वचनास प्रारंभ करते. आपण ज्या शाळेत शिक्षण घेतो ती केवळ 4 भिंतीची इमारत नाही, तर ती एका दूरदृष्टीच्या व्यक्तीचे साकार झालेले स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नाचे शिल्पकार म्हणजे आपले मनेरे काका. मनेरे काकांचे स्वप्न होते अशी शाळा जिथे गरीब श्रीमंतीचा भेद न करता प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळेल. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून माणूस घडवण्यासाठी असावे असा काकांचा ठाम विश्वास होता. काकांच्या स्वप्नातील शाळा म्हणजे ज्ञानासोबत संस्कार देणारी, शिस्तीसोबत माणुसकी शिकवणारी आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी शाळा. काकांना अशी शाळा बनवायची होती जिथे शिक्षक हे केवळ शिकवणारे नसून एक चांगले मार्गदर्शक असतील आणि विद्यार्थी हे केवळ गुण मिळवणारे नसून एक चांगले नागरिक बनतील. आज आपण पाहतो आहोत काकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. ही शाळा अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे, त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देत आहे. हे सर्व आपल्या काकांच्या कष्टाचे, त्यागाचे आणि शिक्षणावरील अपार निष्ठेचे फलित आहे. विद्यार्थी म्हणून काकांचे स्वप्न पूर्ण करणे हे आपले कर्तव्यच आहे. अभ्यासात प्रामाणिकपणा, वागण्यात शिस्त आणि मनात आदर्श ठेवून काकांच्या स्वप्नातील शाळेचे खरे वारसदार बनूया. मनेरी काका नाव नाही, एक विचार होता. शिक्षणाच्या दिव्याने अंधार दूर करणारा सराव होता. इमारत नाही, त्यांनी घडवले संस्काराचे मंदिर, जिथे घडतो विद्यार्थी, घडतो माणूस, निर्धाराने, निर्भय आणि स्थिर. काकाच्या स्वप्नातील शाळा होती स्वप्नापेक्षा मोठी, जिथे प्रत्येक मूळ वाटणे अनमोल नाही कोणी छोटी मोठी. शिक्षक होते मार्गदर्शक, मित्र आणि पालक सुद्धा. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक यशात काकांचे स्वप्न जुळवत राहतात. आजही आपल्या शाळेच्या प्रत्येक भिंती बोलतात. काकांचे विचार काळालाही मागे टाकतात. अशी शाळा, असे विचार, असा शिक्षणाचा मार्ग घडवतो उज्ज्वल भविष्य, घडवतो सक्षम भारत. जाता जाता एवढंच सांगून जाते, गुण मिळवा पण अहंकार नको. गुण मिळवा पण अहंकार नको असा काकांचा संदेश होता. ज्ञानाची सेवा जोडली तरच खरा देश घडतो असा काकांचा बोल होता. काका आपल्या सर्वांच्या शरीराने जरी नसले तरी मनाने प्रत्येकाच्या कसले बसलेले आहे. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.